ही विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होती. तर पहिल्यांदा एकमेकाच्या विरोधी आम्ही लढलेले मी आणि संजय बाबा नाट्यमयरित्या या निवडणुकीत एकत्र आलेले. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर गावागावात निर्माण झाले तट गट, कार्यकर्त्यांचे मतभेद, नेत्याने निर्णय घेतल्यानंतर 100% जरी नाही राहिले लोक तर ते मिळण्यासाठी केलेला संजय बाबांनी अमरीश घाटगेंनी केलेले प्रयत्न, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते असतील त्यांचे प्रयत्न, एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे कार्यकर्ते, आरपीआय आठवडे गट, आरपीआय कवाडे गट आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे माझे मावळे यांनी या निवडणुकीमध्ये हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं, आपल्या जीवाचं दान केलं आणि या निवडणुकीमध्ये निवडून यावा म्हणून अक्षरशः जीवाची त्यांनी बाजी लावली. या सगळ्याबाबत संजय बाबा घाटगे असतील, प्रवीण पाटील आणि सगळे माझे कार्यकर्ते, सरसेनापती भैयासाहेब माने असतील, या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो आणि या तालुक्याच्या जनतेच्या समोर मी नतमस्तक होतो. तर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला सलग 6 वेळा विधानसभेत निवडून देणं किती कठीण गोष्ट आहे त्यातून वाटते अनेक वक्त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून जी जी संधी मला मिळाली त्यामध्ये सातत्य कसं राहील, लोकांशी प्रामाणिकपणाने कसं राहता येईल, आलेल्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न कसे सोडवता येतील, गोरगरीब सामान्य माणसाला दिलासा कसा देता येईल, त्याचं दुःख, त्याचं दारिद्र्य, त्याच्या यात्रा सगळ्या आपल्या आहेत. आणि असलेल्या शासनाच्या सगळ्या योजना की जी मंत्रिमंडळाची संधी तुम्ही मला दिली ती प्रामाणिकपणानं पोहोचवणं, त्याचं जीवन कसं सुकर होईल, त्याच्या जीवनामध्ये चांगले कसे दिवस येतील असा मी 28, 25, 30 वर्ष आयुष्यभर धरला आणि मला वाटते त्याचीही या निमित्ताने फलश्रुती मला मिळालेली आहे. आता एवढे लोक एकत्र असताना मतदान कमी झालं, मताधिक्य कमी झालं बघून मी त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेतोय. अजूनही काहीतरी आपल्यात कमतरता आहे, अजूनही याच्यापेक्षा जास्त सेवा केली पाहिजे. लोकांच्या मध्ये आपल्यावर काय मतभेद असतील, संभ्रम असेल, तो संशय तो दूर केला पाहिजे आणि अनेक उमेदीनं आणि ज्यादा उत्साहानं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी यापुढच्या काळामध्ये कार्यरत राहीन. आणि तुम्हाला मी आश्वासन दिलं होतं आणि वचन दिलं होतं की पुन्हा एकदा 5 वेळा वर्ष मला संधी द्या, मी आयुष्यभर तुमचा हमाल म्हणून काम करेन, यापुढच्या काळात तुमचा हमाल म्हणून काम करेन. आमची तुमची सेवा मी प्रामाणिकपणाने करण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास मी याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलून तुम्हाला देतो. बंधूंनो, अनेक या निवडणुकीत चक्रव्यूह रचले गेले 5 वर्षे माझे विरोधक परिवर्तन होणारच, नवा आमदार मिळणारच असं भाष्य करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडून लढण्याचा अधिकार आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये उभं राहून तो निवडून लढवू शकतो. परंतु ज्या पद्धतीनं अनेक प्रकारचे अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः याचा उल्लेख शशिकांत प्रसादने केला, तो म्हणजे जातीयवादाचा. म्हणून मी हा जोडून तुम्हाला विनंती करेन की अनेक वेळा मी याचा उल्लेख केलेला आहे. सगळं आयुष्य माझं तुमच्या समोर 25-30 वर्षाचं आपलं उभं आयुष्य तुमच्या समोर आहे. 5 जीवन जगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि जन्म हा काय माझ्या हातात नव्हता.
कुणाच्या पोटाला जन्माला यावं ते परमेश्वर ठरत असतो. एवढाच जर माझा दोष असेल तर यामुळे जर आपण अन्यायच होणार असेल, पण अशी जनता असते. काही केलं तर या माणसानं काम केलेलं आहे. किती यामुळे त्याला मतदान नाही पडलं तर चालेल, पण जो हसन नशीब निवडून आला पाहिजे असा रात्रीचा दिवस करणारे, देव पाण्यात घालून बसणारी सामान्य गरीब माणसं ज्यांच्यासाठी आम्ही धावून गेलो, ज्यांची आम्ही सेवा प्रामाणिकपणाने केली, हा त्यांचा विजय आहे. आणि म्हणून मी सातत्याने सांगत होतो या निवडणुकीत माझा विजय होणार आहे. काही होते तर गरीब सामान्य ज्यांचे आम्ही उपचार केले आहेत, ऑपरेशन केलेले आहेत, या सगळ्या योजना त्यांच्या घरादारापर्यंत झोपडीपर्यंत दाबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे माझं पान फेडल्याशिवाय राहणार नाही त्याचा विश्वास मला होता. आणि हा विजय आपल्याला 12,000 मतांनी झालेला आहे. तो गोरगरीब सामान्य श्रमिक कष्टकरी शेतकऱ्यांचा विजय आहे. त्याला मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. 750 देवालय जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लागलं. त्याचा उल्लेख बघायचा संजय बाबा गाडगेंनी केला. या कापशी शहरामध्ये सरसेनापती संताजी घोरपडेचं स्मारक उभा करण्याचं काम असेल, कागला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्याकडे पुतळा उभारण्याचं काम असेल, गडिंग्लजमध्ये स्टँड व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्याकडे उभा करण्याचं काम असेल, बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभा करण्याचं काम असेल, बंधुवर्गाचा उल्लेख शशिकांत खोतपगार करत होते की सरसेनापती संताजी घोरपडेचं काम ते सांगत होते. जयश्रीराव पवार इतिहास तज्ञ त्या दिवशी जे सरसेनापती संताजी घोरपडेंच्या जीवन चरित्रावर त्यांनी केलेल्या शौर्यावर आणि पराक्रमावर ते भाषण करत होते. परवा तसा त्यांनी किस्सा मला सांगितला की छत्रपती ताराने आपल्या करवीरच्या संस्थापिका यांनी सुद्धा आपल्या या सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांच्या नंतर या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण करण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन 24 तारखेला आहे. आणि मी त्या दिवशी त्याला सांगितलं की अशा छत्रपती तानाजी महाराजांचा पन्हाळगड ही राजधानी होती, जिथं छत्रपती शिवाजी महाराज 9-10 महिने राहिलेले होते. तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, तिथं तानाजी महाराजांचा पुतळा नाही. या दोन्ही पाच पुतळ्याला मी त्याला पालकमंत्री म्हणून पुढाकार घेतला आणि पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्याकडे उभारण्याचं काम आपण सुरू केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही पुतळा उभा करून त्या पन्हाळगडावर ती जी आपली सर्वांची राजधानी आहे कोल्हापूर संस्थानची, ती आम्ही सुशोभित केल्याशिवाय राहणार नाही असंही आशावाद मी या निमित्ताने प्रकट करतो. म्हणून कालचा दिवस श्रीरामाचा ज्या ठिकाणी अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर व्हावं म्हणून अनेक वर्षे आपण वाट पाहत होतो, हजारो वर्ष वाट पाहत होतो. गेल्या वर्षी त्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना झाली, वास्तुशांती सोहळा झाला आणि त्याला काल तिथीप्रमाणे 1 वर्ष झालं. पण तो कार्यक्रम आम्ही काढला केला. म्हणजे योगी आदित्यनाथने अयोध्यामध्ये केलेला कार्यक्रम आणि मी केलेला कागलमधला कार्यक्रम. मला वाटतं श्रीरामाचे आम्ही कार्यक्रम करतोय, शाळेसाठी देवालय बांधलं, सगळं करतोय. मला जातीपातीत का आवडतं मला कळत नाही. ते म्हणू नका तुम्ही, ह्यावर माझ्यावर अन्याय करू नका, बाकी काय अन्याय करा. होय साहेब, तुम्ही माझ्याकडे काम केलंय मला, आणि म्हणून सातत्यानं ती चर्चा होणं अतिशय चुकीचं आहे. तर आपल्या या तालुक्यामध्ये गेली 25-30 वर्ष एक कुटुंब म्हणून आपण काम केलं. गोरगरिबांची सुख, गोरगरिबांचं दुःख, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या हे सगळं आपलं मांडलेलं आहे. तुम्हाला ठेव झाली, मला कळेल अशा प्रकारे चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. त्याला आता दृष्टी लावू देऊ नका. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार आहे मला माहिती नाही, परंतु एक होणार आहे की 288 मतदारसंघ जे आता आहेत त्यामध्ये येणाऱ्या या विधानसभेमध्ये 30% महिलांचं आरक्षण येणार आहे. म्हणजे 30% महिला नव्यानं आमदार राज्यामध्ये होणार आहे. आता विधानसभेच्या सभागृहाचं कामकाज म्हणजे मोठं करण्याचं काम आता सुरू होणार आहे.
लोकसभेत कायदा मंजूर झालेला आहे. 548 अधिक 30% महिला खासदार म्हणून 2029 निवडून येतील आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडून येतील. त्यामुळे 14 कोटी लोकसंख्या आपल्या राज्याची आहे. भागिले 288 अधिक 30% महिला, अशा रीतीने याची पुनर्रचना होणार आहे. म्हणजे आपल्या तालुक्याचा एक होणार आहे का 1.5 मतदारसंघ माहिती नाही. पण माझी एक इच्छा आहे की एक आणि एक निवडणूक लढवावी. परंतु ती आता कुठल्या मतदारसंघात लढवायची हे मी आता अभ्यास करणार आहे. आणि त्यात एक लोकसभा माझी इच्छा आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असतात त्याचा आपण त्या भांडीत पडणार नाही. तसं तर आपल्याला लोकसभेत निवडून जाऊन एकदा मंत्री व्हायची माझी इच्छा आहे. जर तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर आपण निश्चितपणे करू. येणाऱ्या भविष्यात काय मला माहिती नाही, परंतु जी जबाबदारी तुम्ही माझ्या सोपवलेली आहे आणि राज्याच्या मंत्रिमंडळात माझी नेते अजितदादा पवारांनी माझी मंत्रिमंडळात निवड केलेली आहे त्याला मी न्याय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. म्हणून आपल्याला आठवत असेल 1999 साली बाबांनी याचा उल्लेख केला, मी आमदार झालो आणि 4 महिन्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माझी निवड झाली. तुम्ही लक्षात घ्या, मी जाता जाता उल्लेख करणार आहे, अनेक वेळा मी याच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला होता. जी संधी मिळाली त्यात कसं काम केलं मला विशेष सहाय्य करतात. राज्याचा पहिला मी मंत्री आहे की विधवा बहिणीला पेन्शन देणारा कायदा या राज्यात आणणारा. पण त्याच्या बहिणीला नवऱ्याने सोडलेली आहे तिला पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये आणणारा. 65 वर्षाच्या वरची आई वडील ज्याला मुलांनी सुना बघत आहेत त्या दोघांना एकत्रित पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये आणणारा. आणि जे दिव्यांग आणि अपंग लोक आहेत की अतिशय विकलांग होऊन पडलेले आहेत त्यांना पेन्शन देणारा कायदा राज्यात आणणारा हा तुम्ही निवडून दिला हसन मुश्रीफ हा राज्याचा आमदार आणि मंत्री. दुसरी संधी मला मिळाली ती विधी न्याय खात्याची उल्लेख अनेकांनी केला. म्हणून 1956 साली या राज्यात कायदा होता. या राज्यामध्ये असलेल्या पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या धर्मादाय दवाखान्यांनी 10% मोफत उपचार केलेच पाहिजे. त्याला सगळ्या सवलती शासनाने दिलेल्या होत्या, त्याला शेकडो कोटी सवलती दिलेल्या होत्या आणि त्याबद्दल शासनाने अपेक्षा केली होती की 10% गरिबांचे उपचार करा. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला त्याला ऑपरेशन करायची पाय आली, मेंदू, मनका, कॅन्सर, किडनी, लिव्हर लाखो रुपये लागतात. तो गरिबांचा अन्ना कुठे एका वेळेला. आज अनेक लोक माझ्याकडे आहेत, मी 18,000 पेशंट केला आहे, 2 लाख रुपये दिले आहेत आणि 3 लाख रुपये बिल झालेला आहे. आज त्या आपण संसदेला मी ऍडमिट केलेला आहे, मी इकडे केलेला आहे. म्हणून लोक आणणार कुठे पैसे? घर, दार, सोनं, नाणं, जमिनी विकून सुद्धा एवढ्या पैशाची जोडणी होत नाही. म्हणून मी कायदा केला. जर शेकडो कोटीच्या सवलती घेऊन ते जर गरिबांचे उपचार करणार नसतील तर 6 महिने सक्त शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा राज्यामध्ये मी आणला आणि गेल्या 15-20 वर्षापासून लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. आज मी अनेक वेळाचा भाषणात उल्लेख केलेला आहे. मी 25-30 गंभीर आजारी पेशंट मुंबईला घेऊन जातोय, त्यांना राहण्याची मी व्यवस्था केलेली आहे. 12-13 लोक मी तिथे ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्यानं ऑपरेशन जर केलं नाही तर त्याला तुरुंगात कसं घालायचं यात मला माहिती असल्यामुळं निमूटपणाचे मी कायम प्रार्थना केलेली आहे की भावेश्वरच्या कृपेने मला कुणालाही कुठला रोग होऊ नये, ऑपरेशन करायचे पायी येऊ नये. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या, मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन आणि मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून सुखरूप तुम्हाला गावात आणून ठेवण्याची हसन मुश्रीफ या तुमच्या मुलांना आणि भावानं जबाबदारी उचलली. मला सांगा एवढ्या सगळ्या कामात आपण जात पात कुठे बघितली का? मुसलमानच असला तर मी नेणार असं सांगितलं. अहो सगळ्या जातीपातीचे लोक, ते संजय गांधी निराल असतील, ऑपरेशन असतील, बंधू या ऑपरेशन मध्ये तरी राज्यभर माझं नाव झालं. महात्मा फुले जीवनदायी योजना
पहिल्यांदा या राज्यात आणण्यासाठी काँग्रेसच्या त्या सुरेश शेट्टी मंत्र्याला हैदराबादला घेऊन राजशेखरची मुख्यमंत्री असल्याची योजना या राज्यात आणणारा मी म्हणते. त्याची आता आपण 5 लाख रुपयेपर्यंत योजना झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या गडिंगलमध्ये सगळ्या दवाखान्यामध्ये योजना सुरू आहे. म्हणजे वैद्यकीय सेवा किती आपल्याला तर सुलभ केलेली आहे हे त्याचं उदाहरण आहे या माझ्या निमित्ताने झालं. कामगार खात्यात अनेक निर्णय घेतले, त्याचा उल्लेख अनेक वेळा मी तुमच्या समोर केला. जो सगळ्यात माझ्या जीवनाचा मोठा आनंद बांधकाम कामगारांच्यासाठी जे मी मंडळ केलं ते माझ्या सगळ्यात जीवनात मोठा आनंद. राज्याच्या तिजोरीला एका पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरचं कसलंही बांधकाम सरकारी किंवा खाजगी रस्ते धरणं कालवा कसलंही त्याला 1% सेस कॉन्ट्रॅक्टरला देण्याची सक्ती आपण कायद्याने केली आहे. आणि आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. किती योजना किती आणल्या. म्हणून अनेक वेळा मी पाठ तुमच्यासमोर सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्या पेट्या कशा दिल्या सांगितल्या, लग्न कशी कसं सहकार्य केलं, बाळणपणासाठी कसं हे अनुदान दिलं, त्यांना मुलांची शिष्यवृत्ती किती आल्या, त्याचं मध्यान्ह भोजन कसं देत होतो, नंतर भांड्याचे शेत कसे दिले. म्हणून कुठं आपण जा तरी पाठ बघितली. म्हणून एवढं केलं, घराघरात गेलं, पण मताचा आकडा 12,000 वाढला. म्हणून मला काय वाटतं की शशिकांत खोत सुजाई वरपडे आता तुम्हाला बोललं पाहिजे, बाकी करून जाऊ नाही मदत केली, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता. म्हणजे एवढं करून सुद्धा आपली गाडी इथं अडती का. ठीक आहे, परमेश्वर आमच्या मागे आहे, मी निवडून येते, मंत्री होतोय. आणि एके वेळा असं वाटतंय काही तरी करते, साहेब निवडून येते, काय तर करते. भाई तर धोका आहे आपला. मागचे एक उदाहरण होतं पण माहितीये काय, एका महाराजाने एकदा आदेश काढला की उद्या महादेवाचे पिंड आपले देऊळ आहे, तिथं सगळ्यांनी जाऊन अभिषेक घालायचा दुधाचा, 1-1 तांब्या सगळ्यांनी आला. मग काय सकाळपासून रांग लागली तांब्याची. महाराज गेले बघायला, महाराज बघते तर सगळं पाणीच. की म्हणजे मी तर कधी दुधाचा अभिषेक घालला इकडे पाणी उठलं तर त्याला काय वाटतं की तो दूध आलं, त्याला काय वाटतं तो आलं, कुणीच आणलं. शेवटी महाराजांनी डोक्याला हात मारला आणि सांगितलं बिरबलाला पाण्याचा लगेच पाठला झाला असता. जास्त पुढे तुम्ही साहेब आमचे सगळे होते म्हणून मोठा घेतला मला. नंतर बाहेर खातं आलं वैद्यकीय शिक्षण. पुन्हा मी मागून घेतलं. मी अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फार मोठा आभार आहे. कारण त्याचा उल्लेख संजय बाबांनी अतिशय अभिमानाने केला. हे फक्त 14-15 महिन्यासाठी माझ्या खातं आलं. हे वैद्यकीय शिक्षण काय खातं आहे, हे डॉक्टरांना शिक्षण देणारं खातं आहे. म्हणजे माझ्याकडे MBBSचं शिक्षण दिलं जाते, MS, MD पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण दिलं जातं, ANM, GNM, BSc नर्सिंगचं शिक्षण देणारी संस्था त्या खात्याच्या अंडर आहे. पॅरामेडिकल म्हणजे एक्सरे टेक्निशियन, MRI टेक्निशियन, CT स्कॅन टेक्निशियन असा पॅरामेडिकल स्टाफ तयार करणारा म्हणजे वैद्यकीय शिक्षणामध्ये सगळं करणारा हा विभाग आहे. पण पहिल्यांदा ज्यावेळी मंत्री झालो 14 त्याला फक्त MBBSची कॉलेज या राज्यामध्ये 20 होती. मी नव्यानं 15 आहे. तसंच वैद्यकीय, तसं होमिओपॅथी, तसं आयुर्वेदिक या सगळ्या कॉलेजची संख्या काढली. आणि त्याचा उल्लेख बाबांनी केला. 3 महत्वपूर्ण प्रकल्प मी माझ्या जिल्ह्यामध्ये घेतले. कोल्हापूरचं CPR हॉस्पिटल मला माहिती आहे, छत्रपती प्रमिला झाले. 1885 सालचं हॉस्पिटल आहे, फार जुनं झालेलं आहे. तिथं कैलासवासी दिग्विजय खानविलकर साहेबांनी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काढला. 150 मुलांची बॅच आहे. MBBSचा कोर्स 4 वर्षाचा असतो आणि 2 वर्ष इंटर्नशिप, 6 वर्ष. आणि 1 वर्ष ज्युनियर आणि 1 वर्ष सिनियर असं. एकदा ऍडमिट झाला डॉक्टर तिथं एक प्रयोग घेण्यात 8 वर्ष झाला. त्याची बोर्डिंग, मुलांचं बोर्डिंग, मुलींचं बोर्डिंग, शिकवण्यासाठी लायब्ररी, स्टडी रूम, एक्झाम रूम, त्यांच्यासाठी मॉर्चरी, शिकवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळ्या सोयी त्या आता त्या CPR मध्ये मर्यादा आहे. म्हणून तो CPR चांगला करणं हे पहिलं काम होतं.
त्याला 50 कोटी रुपये दिले. परवा मी आढावा घेतला, मार्चपर्यंत 50% पेक्षा जास्त काम तुम्ही ते दुधगंगा, तुम्ही गेला अनेक वेळा दुधगंगा बघितले इमारत, वेदगंगा इमारती, अनेक इमारती आहेत त्या जाऊन जर आता बघा. अजून 100% नाही झालं. मार्चपर्यंत 50% होईल आणि दिवाळीपर्यंत हे शिपयार्ड चकाचक झाल्याशिवाय राहणार नाही. रस्ते चकाचक, इमारती चकाचक, परंतु मुलांच्या लेकराचा फार फायदा झालेला आहे. म्हणून आपण शेंडा पार्कला एक 30 हेक्टर जमिनीवर आपण मुलांचं मुलींचं 4 वसतिगृह, ऑडिटोरियम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्झाम रूम, तुम्ही कधीतरी वेळ मिळाला तर शेंडा पार्कला जाऊन या. मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा झाडं झुडपं रस्ते काही नव्हतं. एखादा मंत्री प्रामाणिकपणानं तळमळीनं काम करायला लागला तर एका वर्षात किती काम होऊ राहू शकतं हे तुम्हाला त्या शेंडा पार्कला दिसून येईल. आणि म्हणून 1100 बेड आता आपण शिप्यावर थोडा अवलंबून राहणार नाही. 600 जनरल बेड, 250 कॅन्सर आणि 250 सुपर स्पेशालिटीचं काम आता तिथे सुरू झालेलं आहे. मला हे 2 वर्षात पूर्ण करायचं आहे आणि यासाठी मी एक खातं घेतलेलं आहे. त्यावेळी 1100 बेडचं हॉस्पिटल होईल, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी होईल. तर या जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाला किंवा कोकण, बिकन, कर्नाटकचा सीमाभाग कुठल्याही व्यक्तीला हृदय ट्रान्सप्लांटसाठी, लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी, किडनी ट्रान्सप्लांटसाठी, मेंदूच्या कुठल्या रोगावर, कॅन्सरसाठी आता मुंबईला जायची आवश्यकता नाही. इतकी व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार नाही. वचन 22 मंदिरासाठी. त्यानंतर आपण कागलला जिथं MBBS विद्यालय, शासकीय महाविद्यालय असते त्याच्या 20 किलोमीटरच्या आत एक ग्रामीण सेंटर स्थापन करावं होते. तिथं ग्रामीण भागातून MBBSच्या मुलाला शिकता यावं म्हणून ती 20 किलोमीटर जागा आम्ही कागलला, कारण कागल 20 किलोमीटर आत आहे ना. तर बरेच म्हणायचे 20 किलोमीटर कागलला जायचं, म्हणजे कागलला जायचं 20 किलोमीटर. आपण कागल सांगायच्या माळावर त्याचं काम सुरू झालं. 100 बेडचं हॉस्पिटल तिथं तयार होत आहे. त्या मुलाच्यासाठी आपण ज्या ज्या वेळा ते शिकायला येते 2 महिने 3 महिने त्याच्या बोर्डिंगची आपण व्यवस्था केली. आणि आपण आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय त्या सांगली त्याच्या मिळवून केलं. 100 विद्यार्थी बॅच आहे. जवळजवळ 284 कोटीचं काम आता टेंडर पुढच्या आठवड्यात निघेल आणि म्हणून त्याचं आयुर्वेद शासकीय महाविद्यालय BAMS म्हणतात त्याला. आपण एक BHMS मंजूर केलं, म्हणजे होमिओपॅथिक कॉलेज. तेही 100 बेडचं हॉस्पिटल आणि ते कॉलेज. पण त्याचं झालं काय की सांगावमध्ये 40-50 एकर जागा गॅरंटी केल्या तर त्या गावाच्या विस्तारा जमीन राहणार नाही म्हणून पिंपळगावला, म्हणजे कागलच्या पश्चिमेला आपण पिंपळगावला ती जागा निवडली. आता ते हॉस्पिटलचं तिथे काम सुरू होणार आहे. हे सगळे हॉस्पिटल्स हे कोल्हापूरच्या जवळ असावेत, कारण तिथल्या येणाऱ्या प्राध्यापकांना सोयीचं व्हावं. मग त्यातलं गडिंगलजदारी मला करायचं होतं, पण गडिंगलला 25-30 एकर शासकीय जागा मला मिळू शकली नाही आणि म्हणून आपल्याला दोन्ही कागल तालुक्यामध्ये आपल्याला करावी लागली. आणि या देशातलं पहिलं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं योगाचं कॉलेज निघाला पाहिजे. ते स्वप्न आपण उत्तूरला पूर्ण करतोय. देशातलं पहिलं योगा आणि नॅचरोपॅथी आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये ट्रेनिंग देणारी संस्था आपण उत्तूरला काढतोय. जवळजवळ 800 कोटी रुपये खर्च करून. यशोधरा जशी आहे पुण्याला तशी. आणि हे जर पूर्ण व्हायचं असेल तर बाबा म्हणतात त्याप्रमाणे हे मी पुन्हा मंत्री होण्याची आवश्यकता आहे. एखादा दुसरा पत्रमंत्री झाला असता तर तितक्या जबाबदारीने लक्ष दिलं नसतं. शेवटी खोरं बाती आपल्याकडे वळतंय. त्यामुळे पुन्हा मी खातं मागून घेतलं. म्हणून हे सगळं हे चिरंतन शाश्वत काम करण्यासाठी मला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा, पाठिंबा द्यावा ही विनंती या निमित्ताने. मी मगापासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, जी जी संधी तुम्ही मला दिली, म्हणजे मला तुम्ही 6 वेळा निवडून दिलाच, 9 वेळा मंत्रिपदाची शपथ मी घेतली.
आणि जी जी खाती मिळाली मग त्यात संजय गांधी निराधार असेल, मोफत ऑपरेशन असतील, कामगार बांधकाम कामगाराचं काम असेल किंवा आता वैद्यकीय शिक्षणाचं काम असेल, ते फार मोठ्या प्रमाणात आपण करू शकलो. आणि या पुढच्या काळात सुद्धा अशाच प्रकारचं काम करण्याची शक्ती मला मिळावी अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. बंधूंनो, विकास कामाबाबत ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मला जी संधी मिळालेली होती आणि त्यामध्ये आपण आठवा की कितीतरी रस्ते की जे आयुष्यात तरी झाले नसते, मी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो तरी रस्ते मला करता आले नसते, ते सगळे रस्ते केले. सूर्याजी घोरपडे सुदर्शन घाटगेचं गाव 16 वाड्या आहेत ना, 14 वाड्या, सगळीकडे डांबर रस्ते केले. मग ते किती पडली? पाणी नदी तिकडे दिलं. मला त्याबद्दल माहिती नाही. म्हणजे विकास कामावर मत मिळतात यावर माझा विश्वास नाहीच. नाही केली की टीका होती यावर विश्वास आहे. अहो किती रस्ते, जे रस्ते कधीही झाले नसते, आता शेवटी आता सिमेंट कॉंक्रीट रस्ते घेतले बाबा. आता हे सगळे रस्ते सिमेंट कॉंक्रीट करणार. म्हणजे जे रस्त्याचा प्रमुख मार्ग आहेत आता, तर आता सरकारने ठरलेलं आहे आता डांबरीकरण करून 5 वर्षानं पैसे खर्च करायचे नाहीत. त्याला आता सगळे सिमेंट कॉंक्रीट रस्ते करायचे आणि 300-400 मीटरवर मोठ्या पाईप घालायच्या. त्या पाईपमध्ये तुम्हाला कुठे बाहेर घालायची असेल, पाण्याची पाईप घ्यायची ते घ्यायची नाही, ते उतरायचं नाही रस्ता. रात्री JCB लावून उतर केला आणि अटक बसला. त्याची व्यवस्था केली नाही तुमच्या पाईप घालायला. किंवा रस्ते चालू व्हायचे आधी आत्ता घालून घ्या, नंतर डोक्याला ताप नका द्या. आणि नाही जर जप्त कधी घालायचं तर सर्व व्यवस्था ठेवलेली आहे. आता सगळं राज्य सरकारने ठरवलं आहे. जागतिक बँकेकडून कर्ज आता घेतलेला आहे आणि आपण त्यासाठी करतोय. म्हणून आम्ही आश्वासन दिलं किंवा आम्ही ज्या योजना सुरू केल्या, या विधानसभेत आम्ही वचननामा दिला, जाहीरनामा दिला की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मी सगळ्या लाडक्या बहिणींचा मनपूर्वक आभारी आहे की 236 जागा निवडून आणण्यामध्ये भगिनींनी शिवांचा वाटा होता. आम्ही ठरवलं की 1500 रुपये महिन्याला त्याला द्यायचे. दिवाळी दसऱ्याच्या मध्ये 7,500 आईला आले, 7,500 लेकीला आले. 15,000 दसऱ्याचा दिवाळीच्या बाजारात नवऱ्याला विचारची गरज नाही. 15,000 रुपये आले. म्हणून अनेक दिवसामध्ये ही योजना बंद होणार. आता बघा नशीब कसं असतं बाबा, तुम्हाला माहिती आहे काल की केंद्राकडे जो निधी संकलन झाला त्याचं कधी 15,000 रुपये आम्हाला पाठवले. म्हणजे 40,000 रुपये 15,000 काल झाले. म्हणजे नक्कीच तसं असतं. 2100 रुपये देऊनच आम्ही तुमच्याकडे मत मागायला. त्याच्या बदल्यात जशा 236 जागा तुम्ही आमच्या निवडून आणल्या, तशा सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आम्हाला विजयी करावा अशी विनंती मी या निमित्ताने करणार. आम्ही चालू केलेली एकही योजना बंद होणार नाही. 3 सिलेंडर तुम्हाला आम्ही मोफत देते, त्या चालू राहतील. 50% एसटीमध्ये सवलत आहे ती सुरू राहील. मुलींना उच्च शिक्षणामध्ये फी माफी केली आहे ती चालू राहील. आमच्या भावाला 7.5 हाऊस पावर पर्यंत वीज बिल म्हणजे माफ करण्याचा निर्णय घेत आहेत, तो चालू राहील. आता मागेल त्याला सौर ऊर्जा, यामध्ये काही शेतकरी अटले आहेत. परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे ऊर्जा खाता आहे ते आले. पंचकल्याण पूजेला मी यांची मिळून आम्ही नांदेडला गेलो शिरोळ तालुक्यामध्ये. आणि मला ह्या अडचणी जरा सांगितल्या, त्याला पटल्या. काय सांगितलं, 400-500 फुटाच्या खाली जर बोरला पाणी लागलं असेल तर ते सोलर पंपाने कमी निघते अशी शेतकऱ्याची तक्रार आहे. त्यानंतर नदीकडेला मागेल त्याला जर वीज मागायचं, नदीकडेला सोलरला जागा नाही. महापूर आला की ते उंचीवर कसं आला यावर काहीतरी फेरविचार करा असं म्हणून मी सांगितलेलं आहे. दुसरं काय झालंय, 7.5 हाऊस पेक्षा जरा थोडं वाढलेलं आहे, त्याला मिळत नाही. अशा किरकोळ ज्या गरजा आहेत सहकारी संस्थांचं, ते सगळं दूर करण्याचं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय. त्यांनी पॉझिटिव्हली मला सांगितलं की आम्ही हे करणार आहे.